कार्यक्रमाचे अध्यक्ष, या शाळेचे मुख्याध्यापक गुंडरे सर, या ठिकाणी आम्हाला बोलवलेले आमचे मित्र कदम सर, पाटील सर, उगिले सर आणि माझ्याबरोबर आलेले प्राध्यापक अमीन सर, ते गणिताचे तज्ञ प्राध्यापक आहेत हे आवर्जून सांगतो. त्यानंतर या शाळा व्यवस्थापन समितीच्या जे काही प्रमुख असतील, रेश्मा मॅडम, आणि या ठिकाणी असलेले या शाळेचे शिक्षक, शिक्षिका आणि पालक, आणि त्यामध्ये विशेष करून महिला पालक हे अभिनंदनास पात्र आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता इथे जो माझा सन्मान जो झाला, जी माझी स्तुती झाली, यापूर्वी अशी कधी स्तुती झाली नव्हती. यापूर्वी कदासवर एकदा झाली होती, ती म्हणजे माझ्या लग्नापूर्वी माझ्या सासऱ्याने केली. तर मला आनंद याचा आहे की पालक मेळाव्यासाठी महिला आलेले हे अभिनंदनास पात्र आहेत. सर लक्षात घ्या मी काय म्हणतो. ज्या क्षेत्रामध्ये महिलांचा प्रमाण अधिक आहे, तो समाज, तो खानदान, तो घराणा, तो देश प्रगती पथावर जातो. हे लक्षात घ्या, नोंद करून घ्या तुम्ही. जिथे महिलांचा सहभाग अधिक असेल ते निश्चित प्रशंसनीय आहे. मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, माझ्याबद्दल विशेषण खूप या ठिकाणी दिली गेली. आधी मी या ठिकाणी पालकांचं जे इथे सहभाग असलेला त्याबद्दल मी थोडस विषय रेखांकित करणार आहे या ठिकाणी. सर, या महिलांच्या बाबतीत असं या ठिकाणी सांगावं लागेल, एक आई जर काळजी घेणारी जर असेल तर त्याचा घर हे चांगलं प्रगतीपथावर आहे, हे लक्षात घ्या. पुरुष मंडळी थोडं गैराती असतात, माझ्यासह लक्ष देण्यावर. गैराती म्हणजे आपल्या लेकरांच्या शिक्षणावर लक्ष देण्यासाठी थोडंसं गैराती. महिलांनी जर काळजी जर घेतली तर लक्षात घ्या, काही करायचं नाही. सुरुवातीला पहिला लेकराबद्दल काय करायचं की लेकरू शाळेत व्यवस्थित जातो का नाही, आईनी काळजी घ्यायची. तुम्ही त्याला खायला कमी द्या, तुम्ही त्याला कपडा लत्ता कमी करा, किंवा त्याला तुम्ही शौकीन कमी करा, पण त्याच्या शिक्षणावर लक्ष द्या. पालक जर चांगलं जर असेल, पुरुष या ठिकाणी, हे तर अभिनंदनास पात्र आहे. परंतु महिलांनी काळजी घ्यायची. जर या मुलाकडे या मुलाचा बाप जर लक्ष देत नाही तर त्या महिलांनी पुढाकार घ्यायचा. काय करायचं, घरात हा आपला मुलगा घरातून शाळेला व्यवस्थित जातो का नाही काळजी घ्यायची. लक्षात घ्या, खूप महत्वाच्या गोष्टी सांगणार मी या ठिकाणी. आणि मी सहज उचलली जीभ लावली तोंडाला असं मी असं म्हणणार नाही काही. बरं लक्षात आलं काय म्हणतो, काही बोलेन. मी शिक्षण शास्त्रातला तज्ञ प्राध्यापक तर नसूनच शिक्षण तज्ञ आहे. मी PhD केलेली याच्यावर. मला याच्यावर बोलण्याचा अधिकार आहे आणि तुम्हाला मला विचारण्याचा अधिकार आहे. शासनानं तुम्हाला एवढी मोठी डिग्री दिली, एवढी मोठी विद्वत्ता दिली, तर तुम्ही त्या समाजाचं काय भलं करणार आहोत, तुमच्यावर जबाबदारी आहे. म्हणून या ठिकाणी सांगतो की मातांना, भगिनींना सांगतो, तुमचं या ठिकाणी तुमच्या लेकराकडे तुम्ही जरूर लक्ष द्या. शाळेला व्यवस्थित जातो का नाही, शाळेतून बरोबर येतो का नाही, त्याच्याबरोबर संगतीला कोण आहेत, कोण बाहेर कुठे फिरते, त्याचा वेळ कुठे जाते, कोण काय करते, कसं करते, शाळेचा अभ्यासक्रम, शाळेचा वेळेवर जाणं, गृहपाठ बरोबर करतो का नाही, अभ्यास करतो का नाही, टेस्ट देतो का नाही. शिक्षकाबद्दल तर शिक्षक एक मशीन आहे बघा. तुम्ही जसे वापर करतो ते ऑलरेडी शिक्षक हे गुणवत्तापूर्वक असतात, शासनाने ते भरलेले असतात. शिक्षकांना सन्मानाने फक्त त्यांना चौकशी करा. एक फोन नंबर, प्रत्येक शिक्षकाचा तुमच्याकडे फोन नंबर पाहिजे. सर माझा मुलगा आला, बर परीक्षा झाली, कधी झाली, किती मार्क घेतले, कमी का पडले. लक्षात घ्या, ही आजची शिक्षण पद्धत हे डेड एज्युकेशन आहे, डेड. मी छाती ठोक सांगतो, 90% शिकवलं जाणारं शिक्षण त्या लेकराच्या जीवनामध्ये, व्यवहारामध्ये कुठेच उपयोग येत नाही.
आणि व्यवहारातलं शिक्षण शाळेमध्ये शिकवलं जात नाही 90%. लक्षात घ्या का म्हणतो. म्हणून आज शिकून बेकार होत आहे. 1 वर्ष कोणतं तरी तुम्ही डिप्लोमा करा, मोबाईल रिपेअरचा करा रिपेअर. तुम्ही कुठेही दुकान उघडू बसा, रस्त्यावर तुम्ही एखादा कपडा टाकून त्या ठिकाणी मोबाईल रिपेअरचं या ठिकाणी ठिकाण म्हणा, तुमचे रोजीरोटी सुरू होते. अरे बाबा, आता शिकून विद्वान झालेत, पंडित झालेत, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेत, PhD झालेत, त्याला नोकरी नाही. शासन हे म्हणतंय की आम्ही हे शिक्षण नोकरी देण्यासाठी नाही. लक्षात आलं का म्हणतो. माझं काम म्हणणं तुम्ही नोकरी देऊ नका, काही हरकत नाही. पण त्याच्या शिक्षणामध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. व्यावसायिक शिक्षणाची जोड. कारण तो शिकून ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाले तरी ते उपासी मरता कामा नाही हो. ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट PhD झालेला कोणी मुलगी देत नाही. का देत नाही. त्याला दुसरं व्यवसायाचं काही ज्ञान येतच नाही. रोजीरोटी त्याला कमवायचं काही माहितीच नाही. मग कसं होईल त्याचं त्या ठिकाणी. आता तो विषय वेगळा आहे, शासनाचा आहे. मी तिथे शासन दरबारी मांडणार आहे शिक्षणामध्ये काय असायला पाहिजे काय नाही. परंतु शिक्षणाशिवाय पर्याय सुद्धा नाही. विदाउट एज्युकेशन माणूस गुराख्यासारखा आहे. शाळेमध्ये शिक्षक सर्व व्यवस्थित शिकवतात. पालकांनी तर हे आपण आपल्या पालकांनी त्या शिक्षकाबद्दल काळजी घेणे, म्हणजे विद्यार्थ्याबद्दल आपल्या आपल्या लेकराबद्दल पालकांनी तर मातांना तर मी सांगितलं. लक्षात आलं. मी समजा एक माझ्याकडे एक पालक आले, आमचा मुलगा अभ्यासच करत नाही. मी म्हणलं तुम्ही तुमच्या लेकराकडे लक्ष देता का. पालक काय म्हणतात तुम्हाला सांगतो, आम्ही काय काय करावं, रोजीरोटी कमवण्यासाठी आम्ही ह्याच्यामध्येच परेशान. अरे ते शिक्षक ते शाळेत लक्ष देईल, तुझ्या घरात कसं लक्ष देऊ शकेल ते सांग की. तुझ्या लेकराला घडवण्यासाठी तू लक्ष दे, शिकू नको. मी एवढा जरी प्राध्यापक तुम्ही म्हणत असाल मला खूप विशेषणं लावली, सर तज्ञ असे तसे, मी माझ्या लेकराला घरी शिकवत नाही. फक्त काळजी घेणे तर आवश्यक आहे. काय काळजी घेणे. माझा मुलगा वेळेवर जातो का नाही, मग त्या ठिकाणी सर शिकवतात का नाही, काही राहिलं का, कमी राहिलं का. सर तुम्ही शिकवत असताना मला तुमच्याबद्दल काही शंका नाही, कारण ह्या शाळेचा मी विद्यार्थी आहे. खूप आत्मीयता आहे, खूप आत्मीयता आहे. माझा व्हिडिओ त्या ठिकाणी एक दिवस मी आलो सहज वॉकिंगला, सराबरोबर आलो, सहज काढलो त्या ठिकाणी. मी त्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे, ही शाळा माझी आहे, माझ्या गावाची आहे, माझ्या गावातली लेकरं आहेत. मी रिटायरमेंटच्या नंतर तुम्ही मला ते अध्यक्ष विद्या काही गरज नाही. मी हे शाळेकडे कसं लक्ष द्यायचं मी सगळं करतो. राजकीय पुढाऱ्यांना कसं वाकवायचं ते वाकवतो मी, त्याची चिंता करू नका तुम्ही. कारण ज्ञान असल्यानंतर त्याचा वापर करता येतोय. शिक्षकांच्या मर्यादा पडतात, अधिकाऱ्यांच्याही काही मर्यादा पडतात, ते तुमच्या मर्यादा तुमच्यापर्यंत ठेवा. जे तुमच्यानं होत नाही आम्हाला सांगा. आम्ही चर्चा आम्ही तेच करत होतो. अरे सर हे खूप विद्वान आहेत, खूप तज्ञ आहेत मॅथमॅटिक्सचे. सर मी रिटायर झाल्यानंतर मी तर असं म्हणत होतो जसं तुम्ही रिकाम का. आता त्याच्या फॅमिलीचे काही प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी अस्वस्थ होते. मात्र मी म्हणतो सर दुसऱ्यांचं भलं करण्यामध्ये जे आत्मिक समाधान मिळते, तुम्ही किती करोडो रुपये कमवा त्याच्यात समाधान मिळत नाही. आज खूप पैसा कमवणारा माणूस परेशान आहे. आज खूप अमेरिकेतील असे खूप पैसा कमवणारे माणसं, अमेरिकेला खरेदी करणारे असे 7 माणसं असं मरून गेले. का मरून गेले. पैसा कमवण्यामध्ये त्यांनी लेकराकडे लक्ष दिलं नाही. कोणी पैसा कमवण्यात स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं नाही. कोणी पैसा कमवण्यामध्ये आपल्या घराकडे लक्ष दिलं नाही. संपत्ती सगळे ह्याच्यामध्ये सगळं संततीकडे लक्ष दिलं नाही. संपत्ती कमवण्याच्या ह्याच्यामध्ये असे 7 माणसं मरून गेली. जगातला सुखी माणूस तो आहे की स्वतःचं भलं करत करत दुसऱ्याबद्दल चांगलं करा. मी असं म्हणत नाही स्वतःच्या घरात अंधार ठेवून दुसऱ्याच्या घरात उजेड करा असं म्हणत नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये अंधार करत म्हणजे उजेड करत, अंधाराचा उजेड करत करत दुसऱ्याकडे सुद्धा तुम्ही त्यात आत्मिक समाधान मिळतो, खूप आनंद वाटतो त्या ठिकाणी. लक्षात आलं का म्हणतो. मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे. या शाळेचा मला इतिहास सर्व माहित आहे. लक्षात आलं का म्हणतो. तुम्ही मला काही सांगायची गरज नाही, काही सांगितलं तरी ठीक आहे, नाही सांगितलं तरी ठीक आहे. फक्त ही शाळा 40 वर्षापूर्वी अहमदपूर तालुक्यामध्ये सर्वोत्कृष्ट होती. डबघाईला का आली. राजकीय लोकांनी
आपल्या शैक्षणिक संस्था उघडल्या, अधिकाऱ्यांना हाताशी धरलं, त्या शाळेच्या फॅसिलिटीज कमी केल्या, शिक्षकांची भरती कमी केली, बरोबर आहे, लागणारा स्टाफ कमी दिला, सुख सुविधा कमी दिला. आज या शाळेला मी सांगतो दत्तवैभव प्राप्त होणार आहे. बरोबर आहे, भरती करा, फॅसिलिटीज द्या, शिक्षक तज्ञ नेमा. लक्षात आलं. आज आपल्याकडे हे बघतात हे विद्यार्थी गरीब समाजाचे सर, झोपडपट्टीचे, हे लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो हे दोष शिक्षकाचं नाहीये. शिक्षक आडात असेल तर पोर येतील, वर्गात आले तर विद्यार्थ्यांना शिकवेल ते, आणि विद्यार्थी आलाच नाही तर ते काय करणार. पण त्याच्यामुळे काय झालं, शासनानं काय केलं माहिती का, शासनाने म्हणजे राजकीय शासनाने शासन करते असणारे राजकीय पुढारी आपल्या शैक्षणिक संस्था काढल्या, तिथं त्या ठिकाणी भरघोस निधी उपलब्ध करून दिला, इथल्या कमी केल्या. मी सांगतो 40 वर्षापूर्वी तालुक्यात टॉपमोस्ट असणारी शाळा डबघाईला का आली बघा. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो 100% निकाल आमच्यासारखे शिक्षक संस्था असं म्हणतात आमच्या शाळेचा निकाल 100%. अरे 100% ते फुगलेलं आहे का ते सुजलेलं आहे मला माहित आहे. मी छाती ठोकपणे सांगतो, छाती ठोकपणे सांगतो. 11-12 मी शिकवतो त्या ठिकाणी, बायोलॉजी शिकवतो तर 2 वर्ष नाही आलं तरी माझ्याकडे विद्यार्थी पास झालेला आहे. 11वीला हे आला, 12वीलाही नाही आला, तो पास झाला. कसा पास झाला, प्रॅक्टिकलला 30 मधून 30 मार्क मी दिले. राहिलं का 5 मार्क राहिले पास होण्यासाठी. परीक्षा 70 मार्काची परीक्षा असल्यानंतर ऑब्जेक्टिव्हचे 10 मार्काचे, एका वाक्यातले 10-20 इथे झाले. उगे असं मुंडक इकडे तिकडे फिरवलं तरी 5 मार्क विद्यार्थी पास होऊन गेला. काय झालं ते, अरे भाई इस स्कूल से हमको बच्चे स्पर्धा परीक्षेमध्ये टॉप मोस्ट गेलेले दिसायला पाहिजे. मी शिक्षकाबद्दल म्हणत नाही, शिक्षक तर ते आहे ते करणार, त्याच्याबद्दल काही नाही, त्यांचे ते अभिनंदनास पात्र आहे. मी त्यांची ते पाहिलं, मी त्यांनी सांगितलेलं खूप अभिनंदन. पण पालकांनी काळजी घेऊन त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जे पालक जागृत आहेत त्यांचाच मुलगा टॉप मध्ये जातो, हे लक्षात घ्या. अपवादात्मक प्रसंगामध्ये एखादा विद्यार्थी तो लहानपणापासून त्या ठिकाणी त्याला अभ्यास सवय असल्यामुळे तो पुढे जाईल. पालक एवढे जागरूक असतात, तुम्हाला मी सांगतो, त्या लेकराकडे लहानपणापासून सावलीसारखं राहतं त्याच्या आजूबाजूला. सावलीसाठी यासाठी असं म्हणतो की त्याला जर बाहेर समाजामध्ये जर गेला तर बाहेर समाजामध्ये विकृत लोकांच्या संगती लागतात, त्याला विकृत बाहेरचे गैरती. मग त्या ठिकाणी शाळा बुडवणारे असतील, मग त्या ठिकाणी खोटं बोलणारे असतील, लाडी लबाडी करणारे असतील, पाकिट मारणारे असतील, बिडे सिगारेट पिणारे असतील, दारू पिणारे असतील. दारू पिण्याचं प्रमाण आम झालेलं हो. आणि आता पिणारे, आता ह्या लेकरांच्या हातामध्ये पुस्तकं अभ्यासाची असायला पाहिजे. आणि गुटख्याची जर पुढ्या जर राहिले तर गुटखा बंदी आहे, सर्रास चालू आहे, सगळं लपून आहे. कसं चालू आहे, ज्यांना द्यायचं त्यांना देतात, दुसऱ्याला देत नाही. त्याच्यामुळे काय होऊ लागले, हे लहान लहान लेकरं चुकीच्या मार्गाला लागतात. आणि असं जर तुम्ही जर वातावरण केलं, सर मला सांगतो, तुम्ही मला बोलवा न बोलवा, मी या शाळेसाठी सरांना मी अगोदर सांगितलेलं आहे, तुम्ही तर आत्ता बोलवलं सर मला, मी इथे लक्ष देणार आहे, कोणाच्या उक्के दुःखे काढण्यासाठी नाही. सर तुमचं प्रॉब्लेम काय सांगा, मी इथला स्थानिक आहे, मला शिक्षणाची गोडी आहे, मला आत्मीयता आहे, मला या ठिकाणी या गावातली माझी लेकरं टॉपमोस्ट झाला पाहिजे, डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, तहसीलदार व्हायला पाहिजे, स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे जायला पाहिजे. हे 10वी-12वीचे निकाल हे जे आहेत हे तेवढे महत्व नाही राहिले. काय शासनाकडे पद्धत आहे, शासनाचे खूप चुका आहेत. लक्षात काय म्हणतो, 1ली पासून तर 9वी पर्यंत तसंच पास केलं जाते, ढकल पास. आणि 10वीला मास्तर आम्हीच म्हणतो त्या ठिकाणी, कशाला काळजी करू लागला, घे माझ्याकडे ऍडमिशन, पास करून टाकतो. कसं करतो, तुला काय करायचंय, मग ते आणखीन काही चुकीचे मार्ग त्या ठिकाणी चालू आहे. पण मला काय म्हणायचंय, याद रखना, आसान रास्ता कभी सही नहीं होता और सही रास्ता कभी आसान नहीं होता. आसान म्हणजे
10वी 12वी पास होणं काही अवघड नाहीये. तुम्ही उघड डोक्यात टेन्शन घेऊ लागला काही बी नाही त्या ठिकाणी. ते लेकरू त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये टॉप मध्ये यायला पाहिजे. जे स्पर्धेची जी परीक्षा तुम्ही घेता त्याच्यामध्ये त्याला आणा. डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, तहसीलदार बनवा, कलेक्टर बनवा. ही खरी तिथे ती कसोटी तिथं आहे. आणि शिक्षक करतात आणि पालकांनी साथ दिली विद्यार्थ्यांनी. आणि या विद्यार्थ्यांना मी माझ्याकडे असं एक पालक आले असं त्या ठिकाणी ते एक प्राध्यापक होते. माझं लेकरू अभ्यास करणार झाले म्हणले त्यांनी. काय म्हणले मला? माझा लेकरू अभ्यास. मी म्हणलं अभ्यास करणार झाले मग कसं करतो? काय घरी आले की ते नुसतं झोपतायत म्हणलं. म्हणलं सर तुमच्या लेकरासाठी तुम्ही नाही तर कोण काळजी घेणार? आम्ही घ्यायची. शिक्षक काय करेल? वर्गात शिकवेल हो. घरी येऊन तुमचे पहारा देत बसणार आहे का त्यांना? त्याच्या मर्यादा आहेत की घरचं तुम्हालाच बघावं लागेल. कुठे बघलं होतंय आम्हाला? दिवसभर ड्युटी करता थकून येता. अरे बाबा तुझ्या लेकरासाठी हे तू सांगणं बंद कर. मी काही तुला शिकव म्हणत नाही. प्राध्यापक झालेलं. मग त्यांना एक युक्ती दिली. काय करायचं म्हणलं ते? काय नाही म्हणलं. अहो तुमच्या घरी तुमचा मुलगा अभ्यासाला बसलाय आणि तुम्ही टीव्ही बघत बसला. कसं त्याला अभ्यास करू वाटेल सांगा मला? तुमचा मुलगा अभ्यासाला बसला आणि तुम्ही झोपला त्याला कसा अभ्यास करू वाटेल? तुम्हाला जागृत राहावं लागेल. टीव्ही बंद ठेवावं लागेल. काही काही जागरूक पालक तर त्या ठिकाणी टीव्ही पूर्ण पॅकअप बंद करून ठेवतात. महत्वाचे जे वर्षभर असले तर लक्षात आलं. मग मी म्हणलं एखाद्या वेळेस तुम्ही काय करा म्हणलं, एक काम करा म्हणलं. प्राध्यापक असेल प्राध्यापकाला दिलेली मार्गदर्शन सूचना सांगतो. तुम्ही म्हणलं दिवसभर तुम्ही वर्तमानपत्र वाचताना दिवसभर वाचूच नका म्हणलं. तुम्ही वाचनालयामध्ये जावा. आपलं इथलंच वाचनालय. तुम्ही संध्याकाळी जावा. ते पेपर वाचनालयामधून पेपर घ्या. रात्री संध्याकाळी 8 वाजता वाचनालय बंद होत आहे. त्यांनी काय करायचे 8 वाचनालय सकाळ म्हणजे संध्याकाळी 5-6 ला काहीतरी चालू होत होतं वाचनालय. आणि त्या ठिकाणी ते वाचनालयामध्ये ते पेपर वाचणं झालं. लोक पेकअप केले की त्याला काय करायचं 20-25 रुपये त्याला त्या ग्रंथपालाला द्यायचे आणि सगळे पेपर जमा करायचे. आणि जमा करून घरी संध्याकाळी मुलगा अभ्यासाला बसलाय ह्यानं पेपर वाचत बसायचं. शिकवायचं काही नाही लेकराला. म्हणजे तुम्ही तुमच्या लेकरू अभ्यास करते ना त्यावेळेस तुम्ही झोपू नका. तुम्ही काहीतरी काम करत बसा, वाचन करत बसा. पेपर वाचायची छंद असतेच आपल्याला. 2-4 पेपर वाचतो प्राध्यापक शिक्षक म्हणलं तर त्या ठिकाणी तुम्ही तेवढं का सकाळी 3 तास, सकाळी पहाटे 3 तास, संध्याकाळी आणि दुपारी असं 9 तास झाले. 10 तास जर तुमचा जर मुलगा जर अभ्यास जर केला तर टॉप मोस्ट निघतो. टॉप मोस्ट. 2 वर्ष तुम्ही दररोज 10 तास अभ्यास करा. 10 तास. कसलीही परीक्षा पास होते त्यांना. कसलीही परीक्षा नाही झाला तर तुम्ही माझ्याकडे आम्ही सांगतो त्या ठिकाणी. त्यांनी संध्याकाळी असं 2 तास 3 तास असं बसायला लागले. मी म्हणलं त्यांनी म्हणलं मी जर गावाला गेलो एखादं काही नाही म्हणलं त्याच्या आईला झोपू दे नका म्हणलं. ते त्या आईला म्हणलं तू माय तू काम कर म्हणलं. तू ते काहीतरी त्याच्याबरोबर तिथं अभ्यासाला बसले ना तू काहीतरी काम करत बस. भाजी वगैरे असेल किंवा आणखीन काही भांडं फिंडे असेल तर धुवायचं वगैरे साफसूफ करायचं काहीतरी करून काढ. त्या लेकराला वाटावं की माझी आई मला पाहते. झोपलेलं नाही. बघा लक्षात घ्या. लेकरू जर अभ्यास जर करत असेल आम्ही दिवसभर काम करून आलो आम्हाला झोपायचं का याच्यासाठी बसाव का? अरे बाबा तुझ्या लेकरासाठी तू नाही तर कोण बघावं लागेल? तुला शिकवा म्हणणार का मी? फक्त तू बस तिथं. आणि काय होते त्यानं अभ्यासाला बसलं की बाप जर आपलं त्या ठिकाणी बाप आहे आई आहे आपल्याकडे पाहतायत त्यांनी त्याग केलेलं आहे तर त्याला अभ्यास करावंसं वाटतंय. आणि झोप आल्यानंतर विद्यार्थ्यांना मी सांगतो झोप आल्यानंतर तुम्ही जरूर झोपा. पण झोपेतून उठल्यानंतर पहिल्या प्रथम तुम्ही अभ्यास करा. पहिल्या प्रथम तुम्ही अभ्यास करा त्या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो? आणि अशा पद्धतीने तुम्ही नित्य जर काम जर केलं त्या ठिकाणी पालकांचं त्या ठिकाणी त्यांचं लेकरू त्याचा उद्धार झाला. पण काय होतंय आपण पालक आपण विद्यार्थ्याकडे कधी लक्ष देतो? आउट ऑफ रेंज मध्ये निघून गेल्यानंतर ती पोरग म्हणजे काय त्यानं पूर्ण बिघडलेलं आहे. माय बापाला उलट बोलतंय, बिड्या पिते, गुटखा खाते, तंबाखू खाते, दारू पिते, सगळे बाप मार्गाला लागलेलं आहे. त्यावेळेस आपलं जर डोळे उघडले तर त्यावेळेस उपयोग नाही. तुम्ही पहिल्यापासूनच काही काही पालक एवढे जागरूक असतात त्या लेकराला आपल्या मुलाला त्या ठिकाणी त्याच्याबरोबर मित्रासारखं वागतात राहतात. कुठेही फिरायला गेली की त्याला घेऊन जायचं, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करायला लावायचं,
मग त्या ठिकाणी त्याला काही लागणाऱ्या सुविधा असतील तर ते देण्यासाठी प्रयत्न करायचे. दुसरा मुलगा, लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, जर मुलगा आपला अभ्यास करत बसलेला आहे, या वयातल्या मुलांना त्याचे बाप जरी लक्षात येत असेल तर यांच्या वयातली लेकरं दुसरे मित्र कंपनी गैराती त्याला बोलवण्यासाठी येतात आणि बाप म्हणलं काय हार आहे म्हणलं की त्याला पळून जातात. नंतर काय करतात, त्याच्या घराच्या बाहेर थांबून एक विशिष्ट प्रकारची शिट्टी वाजवून त्याला बोलून घेतात. नाही युक्त्या काढतात. त्याच्याकडे लक्ष असायला पाहिजे. ज्या पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष दिलेलं आहे, 99.99% सांगतोय खरा या ठिकाणी, त्यांचीच लेकरं पुढे जातात. आणि जर त्यांनी लक्ष दिलं नाही तर तुम्हाला कधी डोळे उघडतात, त्यांना नापास झाल्यानंतर. काय उपयोगाच्या वेळेस तुमचं डोळे लक्ष देऊन त्या ठिकाणी तुम्ही काहीच करू नका. मी काय म्हणलं तुम्हाला शिकवा म्हणलं का पालकांना? अहो मी एवढं मोठं, मी बायोलॉजीचा तज्ञ मॉडरेटर, चीफ मॉडरेटर होऊन आता या ठिकाणी आता रिटायर होण्याच्या आलेलं. 31 ऑगस्टला मी रिटायर होणार आहे या ठिकाणी. माझ्या लेकरांना मी कधी शिकवलं नाही, मी शिकू शकत नाही. तेवढा वेळ मी शाळेमध्ये जेवढा वेळ देतो इथं नाही करू शकत त्या ठिकाणी. फक्त त्याला दिशा द्यायची, कुठं कमी पडलेलं आहे ना तिथे मार्गदर्शन करायचं. आणि तुम्हाला मी सांगतो, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. क्षेत्र कोणतेही असो, जी लोक कठोर परिश्रम करतात, व्यवसायाचा असेल, शिक्षणाचा असेल किंवा आणखीन कोणतं त्या ठिकाणी एखादा गाण्याचा असेल, एखादा वाद्य वाजवायचा असेल, काहीतरी त्याच्याकडे असेल त्या ठिकाणी कला, कठोर परिश्रमातून ती विद्या हस्तगत होते. आणि तुम्हाला सांगतो, नंतर त्याला सरावाची जोड द्यायला पाहिजे. पुन्हा पुन्हा पाहणे. प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट. प्रॅक्टिसनं माणूस परफेक्ट होतो. महिलांना मी तेच सांगतो या ठिकाणी, लक्षात घ्या. तुम्ही इथं आलात, मला आनंद यासाठी झाला की महिलांचा सहभाग म्हणजे ती लेकरं दुरुस्त होतात. बऱ्याच ठिकाणी पालक मेळावा घेतला तर पालकच येत नाही, महिलाही नाही. ते तुमच्याकडे एवढे तरी आले सर, हे अभिनंदनास पात्र आहे, यांचं जेवढं कौतुक करा तेवढं आनंद आहे. बऱ्याच संस्थांमध्ये बोलवतात, येत नाही त्या ठिकाणी, संस्था काही असो. माझं काय म्हणणं आहे, जिल्हा परिषद शाळा सुद्धा उत्तम चालायला पाहिजे. लक्षात आलं? मी संस्थेचा प्राध्यापक, संस्थेमध्ये शिकवत असलेलं, माझं असं मत आहे. काय मत आहे? तेही चालायला पाहिजे, हेही चालायला पाहिजे. स्पर्धा दोन्हीमध्ये असायला पाहिजे. कोण टॉप मध्ये जाते ते बघू. पण या शाळेमध्ये काही राजकीय लोकांनी याच्या सुविधा काढून घेतल्या, पुरवठाच केला नाही. मला तर वाटतं इथं उर्दू शाळा आहे का सर? आता बघा, उर्दू शाळा इथली उठून गेली. काय उपयोग होती? इथं होती सर. मी सांगतो, या शाळेचं वैभव इतकं जबरदस्त होतं. 40 वर्षापूर्वी गजबजलेलं या ठिकाणी हे वातावरण राहत होतं. गावात अशी कोणती शाळा नव्हती. या शाळेचे विद्यार्थी शिक्षणामध्ये टॉप होते, अदर ऍक्टिव्हिटीमध्ये टॉप होते, खेळामध्ये टॉप होते, आणि तसे शिक्षकही होते. आणि शिक्षक असतातच, आत्ताचे सुद्धा तसेच असतात. आणि त्यांना जर काही हाताला तर खडूच नाही मिळालं तर काय शिकवतील ते? दस्तरच नाही मिळाला, त्यांना फळाच नाही राहिला तर काय शिकवतील ते? त्यांना मुख्याध्यापक नसेल तर कसं, तर प्रभारी राखत असेल तर कसं शिकवतील ते? खूप अनंत अडचणी आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, आता तुमच्या त्या अडचणी, खरं तर मला ते अध्यक्ष वगैरेची काही गरज नाही. मी आम्ही सरना अगोदर सांगितलं, सहज वॉकिंग करायला मी इथे आलो होतो, सहज व्हिडिओ काढला ही माझी शाळा म्हणून, ते पाहण्यासारखं. त्या व्हिडिओला लोकांनी किती 22,000 का 23,000 पर्यंत गेले, ते लोकांनी बघितलेले. ते मी सहज काढलो, काही माईक बी नाही तिथं, तर मी काही घेतलं ना, सहज म्हणलं सरांना, म्हणलं सर घ्या व्हिडिओ, आपल्या शाळा थोडं हे करू म्हणून. कोणीतरी रेकॉर्ड केलं त्या ठिकाणी. आणि तिथलं प्रायमरीचे मुख्याध्यापक आले, त्यांनी म्हणलं, त्यांना वेगळं वाटलं, त्यांना वाटलं आमच्या निंदा. अरे भाऊ, जरा डोकं ठेवा रे, डोकं ठेवा. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी आलो. तुम्हाला जे म्हणता येत नाही, तुमच्या ज्या मर्यादा पडतात, राजकीय पुढाऱ्यापर्यंत, अधिकाऱ्यापर्यंत, मी रेट्टाने त्या ठिकाणी मांडतो तुमचे विषय. मी आता इथलंच आहे, याच मातीचा आहे, या मातीत जन्मलेला आहे. या मातीची माझी शाळा ही कशी भरभराटीला येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी सहज काढलो. तर त्या ठिकाणी मला असं म्हणायचंय, सर आता मला सांगितलं, मी सरांना फोनवर सुद्धा सांगितलं बऱ्याच वेळेस सर. आणि मला थोडंसं आता कसं आहे, थोडं वेळेचं मला खूप बंधन येते त्या ठिकाणी. माझ्याकडे या ठिकाणी तेवढं वेळ नसल्यामुळे कधीपर्यंत, आता हे रिटायरमेंटच्या नंतर मी मोकळा आहे. माझे व्यवसाय आहेत, माझे उद्योग आहेत.
आणि मी तिथे जी वेळ देणार आहे मी ते करत करत हे करणार आहे. मात्र लक्षात घ्या, मी प्रथम प्राधान्य कशाला देणार आहे? माझे काम व्यवसाय, त्यातून वेळ मिळाल्यानंतर मी तुम्हाला वेळ देणार आहे. तुम्ही मोठे मोठे गप्पा मारणार नाही, मी असा तसा. मात्र एकदा तुम्हाला जर मी वेळ दिली तर ती वेळ नंतर जर कोणी मागितली तर मी त्याला देणार नाही. आज माझ्या हातात 2 काम आहेत. काही रजिस्ट्रीचे मी म्हणलं मला आता डिस्टर्ब करू नका, 2च्या नंतर तुम्ही मला भेटा, ते तुमचं ओळखून देतो. लक्षात आलं काय म्हणतो? आणि मला हे लक्षात घ्या, हे कशासाठी करायचंय? ही आपल्या मातीतली लेकरं चांगली घडायला पाहिजे. मी कोणाची निंदा करत नाही, मी बोलायला भेट नाही, पुढाऱ्यांना बोलायला भेट नाही. पुढारी नियत चांगली असल्यानंतर भेण्याचा काय विषय सांगा मला? भल्या पुढारी जर असलं तर त्याला धारेवर धरतो ती. लक्षात आलं? आणि आता तुम्ही या ठिकाणी काय करायचं, तुमच्या कमिटीवर सर अराजकीय लोक समाजातली चांगली घ्या. राजकीय लोकांचा फक्त वापर म्हणजे कसं आहे, आता मी एकाला बोलवलं होतं, एका नगरसेवकाला बोलतो, या शाळेमध्ये आपण जरा जाऊ, थोडस काहीतरी कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी आपण उरकून घेऊ. आले ठीक आहे, नाही आले त्याची काही चिंता नाही, त्यांच्याकडून मदत करून घ्यायची. नाहीतर काय होतंय, राजकीय पुढारी असले तर काय होतंय, त्यांना आपल्या बाजूने वळत आहे, त्याला बाजूने वळतंय, मग ते मग सत्यानाश झाला त्या ठिकाणी कामाचा. अराजकीय व्यक्ती समाजातली जी चांगली आहेत, जी चांगली काम करणार आहेत, त्यांना एकत्रित करा. आणि शाळेच्या उन्नतीसाठी काही लोक दानशूर बी असतात, काही 2 पैसे मदत करणारे असतात, गरीब लेकरांच्या शिक्षणासाठी आहेत. तर मी करणार बी होतो काही, आणि माझे मित्र कंपनी असलेले ते लेकरांना, पण मला इथल्या काही समस्या अजून काही माहितीच नाही त्याच्यामुळे. नाही तर कुणी लेकरांना पुस्तकं देतात, कुणी वह्या देतात, असे देणारे असतात. आणि त्यांनाही काय असं दानशूर माणसं असलं तर त्यांना सवय असते, देतात ते काय असं त्यांना असं दिलं तर मग 4 चौकामध्ये आमचं बी नाव निघालं तर हो बाबा तुझं नाव घेऊ, काही प्रॉब्लेम नाही, नाव घ्यायला आम्हाला काय प्रॉब्लेम. आणि ही इथे जी लेकरं जी आहेत, गरिबांची लेकरं आहेत. कदम सर, गरिबांची लेकरं, झोपडपट्टीची लेकरं आहेत. डॉक्टरचा मुलगा आहे का दाखवा, एखादा इंजिनियरचा मुलगा आहे का कुणी दाखवा, शिक्षकाचा मुलगा दाखवा. जिल्हा परिषदली इथले शिक्षक असले तर इथं नाही घालत, दुसरीकडे घालत का? मी त्यांचा दोष मानत नाही, इथे सुविधाच नाही, त्यांचं त्या क्वालिटीचं असलेलं शिक्षण त्या ठिकाणी मिळत नाही, म्हणून त्यांना घालावं लागतं पुढे. आता टाळ्या ह्याच्यासाठी वाजल्या की महिलांनी यासाठी सगळ्यांनी वाजला की शिक्षकाची लेकरं, अहो तशी व्यवस्था इथं करायची, आपण करू. लक्षात आलं काय म्हणतो? आणि तशी व्यवस्था केल्यानंतर आता समजा एखाद्या मेडिकलला जाणारा मुलगा शिक्षकाचा आहे, इथं वातावरणच नाही, इथं सुविधाच नाही त्या ठिकाणी, त्याला लागतात स्पर्धक, लागतात त्या लेवलचे लागतात विद्यार्थी. शिकवण्यापेक्षा या विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा यांच्या मनामध्ये आंतरिक शक्ती जी असते, अनुभवांपेक्षा भयानक असते, ती जागृत करा. ते पेटून राहिला पाहिजे. शिकवण्याचं काम कमी, लक्षात घ्या मी काय म्हणतो, शिकवण्याचं काम कमी, मात्र त्यांना स्वतःहून प्रश्न विचारता यावेत, स्वतःहून अभ्यास करता यावं, आणि त्यातून त्यांना प्रश्नांची उत्तर त्यांना आपण शिक्षकांनी द्यायची. सर मला डॉक्टर व्हायचंय, सर मला कलेक्टर व्हायचंय, सर मला तहसीलदार व्हायचंय, सर मला बीडीओ व्हायचंय, सर मला शिक्षक व्हायचंय, त्यासाठी मला काय करावं लागेल, त्यासाठी त्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन पाहिजे. आणि सर तुम्हाला मी सांगतो, पुस्तकी ज्ञानानं फक्त विद्वान होता असे नाही, आजार सुद्धा ऍक्टिव्हिटी डेव्हलप व्हायला पाहिजेत. एखादा गायक व्हायला पाहिजे, एखादा वक्ता व्हायला पाहिजे, एखादा वाद्य वाजवणारा पाहिजे, एखादा खेळाडू उत्तम व्हायला पाहिजे. कोणी सांगितलं फक्त शिक्षणानं? खूप माणसं अदर ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा डेव्हलप होतात. पुस्तकाच्या ज्ञानाच्या व्यतिरिक्त सुद्धा ते विकसित व्हायला पाहिजे. आपल्याकडे शाळा आहे, आपल्याकडे सर मला तुम्ही हे जे बाउंड्री वगैरे करून गेलं तर मला तुमचं अभिनंदन करावं, खूप जितकं करावं तेवढं कमी आहे, एवढं धाडस कोणी करत नाहीत. शिक्षक काय करतात माहिती, अल्पसंतुष्ट असतात, अल्पसंतुष्ट. आपली नोकरी, आपलं लेकरं, आपलं येणं जाणं, बाकी रिस्क काही घ्यायची नाही. चांगल्या कामासाठी तुम्ही रिस्क घ्या. तुम्ही रस्ता बंद केलात, मला वाटलं हे विगीच बंद केलं, मी बाजाराला खरेदीसाठी यायचं, मला कोण बंद केलं, का बंद केलं, मलाच प्रश्न पडला. मग नंतर मी स्वतःलाच प्रश्न केला, तुमच्यासाठी या लोकांनी का रस्ता मोकळून करून द्यावा? ही शाळा कशासाठी आहे? विद्यार्थ्यांसाठी. या ग्राउंडवर बंद केल्यानंतर या विद्यार्थ्यांना, या ग्राउंडवर विद्यार्थी खेळणारे पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे. सर 40 वर्षापूर्वी या शाळेतून टॉप मोस्ट विद्यार्थी होऊन गेलेले, टॉप मोस्ट.
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांचं नाव त्या ठिकाणी लौकिक झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, अहो मी या शाळेचा विद्यार्थी आहे. आज मला जो सन्मान मिळतो त्या ठिकाणी गेल्यानंतर मी मराठीमध्ये उत्तम अशा पद्धतीची व्याख्याता म्हणून म्हणा कोणत्या विषयावर त्या ठिकाणी, आम्ही सरांना माहिती आहे त्या ठिकाणी तिथे मला बोलवतात, मी मराठी बोलण्यामध्ये तुम्हाला कुठेतरी कसर दिसते का? म्हणजे परत घडावं लागतंय, प्रयत्नातून माणूस घडतो. तुम्हाला काय व्हायचंय आता मला सांगितलं सरांनी, सरांच्या गझल आहेत, कविता आहेत, हे ते आहे, ते अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्या ठिकाणी समावेश होण्यासारखे त्या ठिकाणी केलेलं मी त्या ठिकाणी. पण कोणी माझी वाहवा करावी हा उद्देश नाहीये. आपल्याला या ठिकाणी जीवनामध्ये विद्यार्थ्यांना सांगतो, कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. सरावाची जोड द्या त्याला, सराव, प्रॅक्टिस. एक उदाहरण देतो, एक उत्तम व्हायोलिन वादक होता क्रिस्टर क्रिस्ले म्हणून, व्हायोलिन वादक. बघा सर लक्षात घ्या, तो काय म्हणत होता, त्यानं एवढं वाद्य अप्रतिम वाजवायचं, असं वाजल्यानंतर लोक मंत्रमुग्ध व्हायचे, गुंगायचे त्या ठिकाणी त्याच्या वाजवण्यावर. लोकांनी त्याला प्रश्न केला, एवढं तुम्ही सुंदर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कसं वाद्य वाजवता हो म्हणलं त्याला. आणि म्हणलं सराव. तो म्हणतो, 1 महिना जर मी सराव केला नाही, लक्ष द्या, 1 महिना जर मी सराव केला नाही तर माझ्या वाजवण्यातला फरक माझ्या श्रोत्यांना कळते. मग नंतर काय म्हणतो, श्रोत्यापेक्षा नंतर घरी बायको जवळची असते श्रोत्यापेक्षा. तो म्हणतो, मी 8 दिवस जर सराव जर नाही केला तर माझा वाजवण्यातला फरक माझ्या बायकोला कळते. आणि नंतर तो म्हणतो, मी 1 दिवस जर सराव नाही केला तर माझ्या वाजवण्यातला फरक मला कळतो. म्हणजे सरावाचं वैशिष्ट्य म्हणजे सराव मला पुन्हा पुन्हा त्याला पाहणे. मी 10वी मध्ये असताना सुद्धा त्या ठिकाणी असं मराठीचं पुस्तक असल्यानंतर त्याच्यावर किती वेळेस मी वाचन केलंय आणि किती वेळेस प्रश्नांची उत्तरं पाठ कर मी असं लिहितो, 1+2 3 असं धडावर असं पूर्ण अशा पद्धतीने हे केलेलं आहे. आम्हालाही काही आमच्या ठिकाणी आमचे मायबाप काही खूप काही विद्वान, काही डॉक्टर, इंजिनियर किंवा प्राध्यापक किंवा शिक्षक असं काहीच नव्हते. अहो 10वी पर्यंत मला 9वी पर्यंत मला भागाकार येत नव्हता. खरं सांगतो, काही लोक लय फुशारकी मारतात. आता मी म्हणलं तुम्हाला, मी शिक्षण तज्ञ, 9वी पर्यंत भागलं, 4/2 म्हणलं तर भागाकार करा म्हणलं तरी येत नव्हतं. माझ्या गळ्याच्या पण सांगतो, खरं सांगतो, खोटं नाही बोलत. पण ज्यावेळेस इथं खतीब सर होते उर्दूचे, अरे बाप, ते आता शिक्षक संचालक, उपसंचालक, शिक्षण संचालक वगैरे त्या मोठ्या पदावर गेले. वर्तुळ काय आहे हे आम्हाला काही माहित नव्हतं. त्यांच्याकडे आम्हाला जरा ट्युशनला जायचं म्हणलं तर कसं जावं की काय वारायचं की, आता हे लेकरांना तसंच असं एखादं छोटं, आता कमी शिकलेलं, बरोबर आहे का, ग्रामीण भागातले आलेले, त्यांचे आई वडील काही शिकलेले नाहीत, तेवढं त्यांना काही माहिती नाही. भागाकार येत नव्हता, गुणाकार तेवढं करता येत होता, भागाकार तर कळतच नव्हतं त्या ठिकाणी. 4/2 म्हणलं करा भागाकार, म्हणलं बेकबे बेदुनी 4, त्याचा भागाकार दोन्ही हे तर विसरून गेलं, बेदुनी 4, वर 4 परत आणखी 4 लिहित होतो. ह्या आमच्या उणीवा होत्या, भागाकार येत होता आम्हाला. मग नंतर त्यांनी जवळ घेऊन शिकवलं, कारण टीचिंग मेथड चेंज फ्रॉम स्टुडंट टू स्टुडंट. शिकवायची पद्धत एक राहत नाही, कारण वर्गामध्ये एक लेवलचे विद्यार्थी राहत नाहीत. तसे मी तर आता शिक्षकांना तसं मी मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा आता एवढं मी मोठं नाही, आता आणखीन एवढं सुचवण्यासाठी काही कमजोर विद्यार्थी आता खालूनच आलेले असतात, शिक्षकही म्हणतात त्यांना, ते परत त्यांना असं वेगळं करून तुम्हाला शिकवता येते का तेही बघा. त्यांचा बेसमेंट वगैरे पक्का कर. काही काही विद्यार्थ्यांना 10वी पास झालेला आहे, त्याला वाचता येत नाही. हो, माझ्या गळ्याच्या पास सांगतो, खोटं बोलत नाही. तुम्ही इथलं नाही म्हणत मी, कुठंही या तुम्ही. अहो मी कॉलेजला शिकवणारा प्राध्यापक, इंग्रजीचं त्या ठिकाणी पूर्ण माध्यम आमचं इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी आहे. इंग्रजीचं वाचता येत नाही लेकरांना, तरी 12वी सायन्सला आहेत, 11वी सायन्सला, तरी वाचता येत नाही. एक मुलगा म्हणतो, काय म्हणलं, इकडे म्हणलं तू, त्याला बायोलॉजीची व्याख्या सांग म्हणलं, नाही सांगता आली. फिजिक्स, केमिस्ट्री, अर्थ काय, काही नाही. मला काय म्हणतं, सर मैं तुम्हारे व्हिडिओ को लाईक करतो होतो. हाय काय बोल मला. आता मी कवी असल्यामुळे माझ्या कविता ते विषय वेगळा, हे विषय वेगळा, म्हणजे मला फुगवायचं, सर तुमच्या व्हिडिओला लाईक करतो की मी. अरे खड्ड्यात गेले रे, माझा लाईक मला तेथीच रे तू, मी तुला इथं शिकवतो, मला लोक जोड्यानं मारतील, जोड्यानं धरून. बरं चौकात तुमचा विद्यार्थी, त्याला बायोलॉजीचा अर्थ नाही माहित म्हणत, आणि त्यांना बायोलॉजीचा अर्थ सांगण्यासाठी दुसरा सांगितलं काहीतरी, आणि हे मी छाती ठोकपणे सांगितलं होतं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना, त्या ठिकाणी पालकांना सुद्धा त्या ठिकाणी. तर मित्र या ठिकाणी लक्षात घ्या, एक आटपतो घेतो.
चालेल ना? एक कविता देतो, सादर करतो, त्याच्यानंतर तुमचं हे सगळं पूर्ण एक तुम्हाला मोटिवेशनल विद्यार्थ्यांना हे कविता या ठिकाणी खूप असं सांगण्यासारखं आहे. आताच पूर्ण काही कंप्लीट करणार नाही, आणखीन आधी म्हणून मला बोला. 31 ऑगस्टच्या नंतर सर मला कधीही तुम्ही बोलव, चला मी येतो. थोडंसं आता माझं ड्युटीचं शेड्यूल माझं खूप टाईट असतंय. इथून 110 किलोमीटर ड्युटी, सरांना माहित आहे. कदम जरा माझ्याबरोबर पळत 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 यायची सर. ते ताळमुजरा होते ते जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून, आणि ते कदम सर तरी एवढे टीव्ही सुद्धा एवढे योगाचे जबरदस्त अभ्यासक आहेत, त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि बऱ्याच अशा गोष्टी त्यांनी काही शासनाचा म्हणा कोणाच्या तरी आता अशा पद्धतीने ते कोर्टामध्ये त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात गेलेले त्यांनी, तिथपर्यंत त्यांची मदत त्या ठिकाणी पण त्यांनी कोणती तरी केस जिंकून आली होती. इतके बरं कोण जाते ते एक शिक्षक हे अल्पसंतुष्ट सदा असं मी म्हटलेलं आहे. बस झालं, आपली आपली नोकरी, आपल्याला दुसरं काही बी नको असं म्हणते त्या ठिकाणी. परंतु कदम सरांचं जेवढं स्तुती करावी तेवढी, आणि शिक्षक हे चांगले असतात त्याच्याबद्दल मी काही माझं दुमत नाही, पण त्याचा वापर कसा करता येईल आपल्याला करून घेता येईल हे थोडंसं लक्ष ठेवा. आणि एक तुमच्यासमोर मी एक थोडीशी कविता सादर करतो की जेणेकरून तुम्हाला एक ऊर्जा निर्माण होऊ शकेल या पद्धतीने. आता खूप तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप इतिहास आहे. आता एवढं कारण लेकरांची मानसिकता बसण्याची, पालकांची आणखीन आलेली ताटकळ सगळे बसलेले त्यांनाही त्या ठिकाणी, तर ती कविता सादर करून त्या ठिकाणी याला पूर्ण विराम देऊ का. त्या कवितेचं नाव काय त्या ठिकाणी बघा, लक्ष द्या. बडा कट कर, परत चालू कर.